नमस्कार. भारत मातेला पारतंत्र्याच्या शृंखलातून मुक्त करण्यासाठी सारं आयुष्य पणाला लावणारे महान क्रांतिकारक, प्रखर राष्ट्रभक्त, अष्टपैलू व्यक्तिमत्व, स्वातंत्र्याबद्दलचा जाज्वल्य विश्वास बाळगणारे, हिंदुत्व, हिंदू धर्म, हिंदू राष्ट्र यांचा खंबीर पुरस्कर्ते स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या प्रेरक आणि पवित्र स्मृतीला मी सर्वप्रथम विनम्र अभिवादन करतो आणि या व्हिडिओच्या माध्यमातून आपणाला त्यांचे असेच जाज्वल्य, अनमोल आणि प्रेरक विचार त्या ठिकाणी देत आहे. तत्पूर्वी आपण माझ्या चॅनलला जर नवीन असाल तर अशाच प्रकारचे निबंध, भाषणे आणि सूत्रसंचालन निवेदनाची व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनचं बटन सुद्धा दाबा. चला तर, देहाकडून देवाकडे जाताना देश लागतो आणि या देशाचे आपण देणे लागतो. धर्मनिष्ठा बाजूला केल्याशिवाय विज्ञाननिष्ठा प्रस्थापित होत नाही. या भूमीला पितृभूमी आणि पुण्यभूमी मानणारे ते हिंदू अशी माझी बौद्धिक व्याख्या आहे. कष्टच तर ती शक्ती आहे जे माणसाला खऱ्याच्या कसोटीवर पारखते आणि यशाकडे नेण्यास मदत करते. आपल्या प्रामाणिकपणाचा वापर होईल, पण केव्हा तर दुसऱ्यास प्रामाणिक बनविण्याइतका आपला प्रामाणिकपणा बलवान असेल तेव्हाच. शिवजयंती उत्सव करण्याचा अधिकार त्यांनाच आहे की जे शिवाजीसारखी आपल्या या पारतंत्र्य मातृभूमीला स्वतंत्र करण्यासाठी झुंजायला सिद्ध आहेत. अहिंदू म्हणून प्रत्यक्ष इंद्रपद जरी मिळाले तरी ते लाथाडून शेवटचा हिंदू म्हणेन मी मरेन अशी गर्जना करणारे स्वातंत्र्यवीर सावरकर. हिंदुत्व हा केवळ एक शब्द नव्हे तर तो इतिहास आहे. ते मनापासून समग्र हिंदू बांधवांना आवाहन करतात की यज्ञकुंडातील अग्निहोत्र ज्याप्रमाणे कायम प्रज्वलित राहते त्याप्रमाणे तुम्ही हिंदुत्वाच्या भावनेचे स्फुल्लिंग जतन करून ठेवा. हे मातृभूमी, तुझसाठी मरण ते जनन, तुझ विन जनन ते मरण. देहाकडून देवाकडे जाताना देश लागतो आणि या देशाचे आपण देणे लागतो. धन्यवाद.